विद्यार्थी मित्र, आता बघा आपला तिसरा तास सुरू आहे आणि आपला या ठिकाणी असलेलं जे काही आपला जो धडा आहे कंट्रोल आणि कोऑर्डिनेशनमध्ये, त्या तिसऱ्या तासिकेचं म्हणजे तासिकेमध्ये आपण सायनॅप्सी याचा आपण या ठिकाणी विचार करणार आहोत. आता सायनॅप्सी म्हणजे या शब्दाचा अर्थ असा की थोडक्यात म्हणलं तर असं गॅप, दोन समजा रस्ता आहे, त्या रस्त्याला इकडे दोन म्हणजे रस्ता पूर्ण आहे, त्या रस्त्याच्या मध्ये खड्डा आहे, बरोबर आहे. तर मग खड्डा असेल तर काय केलं जातं, त्याला त्याच्यावर ब्रिज बांधलं जातं जोडण्यासाठी, बरोबर आहे. तशाच पद्धतीने ह्याच्यामध्ये काय त्या ठिकाणी जी नर्व सेल्स आहेत, नर्व सेलचं त्या ठिकाणी ॲक्झॉन, त्याचा देठ ज्याला आपण म्हणतो ते, तो त्याचा दुसऱ्या चेतापेशींना डेंड्रॉइड्स यामध्ये विलीन होणे असा त्याचा त्या ठिकाणी अर्थ आहे. म्हणजे एका भागामधून दुसऱ्या भागामध्ये रूपांतरित, असा त्याचा ढोबळमानाने अर्थ आहे. आता शब्दशः या ठिकाणी अर्थ या ठिकाणी बघा, खरं तर या ठिकाणी तुम्हाला ही आकृती या ठिकाणी थोडंसं समजून देतो. या आकृतीमध्ये नावं आहेत, ही पूर्ण अशा प्रकारची नर्व्स आहेत आणि हे नंबर 1 इथे दिलेले आहे, नर्व इम्पल्सेस. नर्व इम्पल्सेस म्हणजे इम्पल्सेस तेथून निघणे, डोक्यातून आपला एखादा जो काही आठवतो आपल्याला, समजा आठवलं तर काय होतो, आठवल्यावर ते इम्पल्सेस निघाले आपल्या डोक्यामधून, त्याला नर्व इम्पल्सेस आपण म्हणतो. अशी चेतासंस्थाद्वारे जसं डोक्यातून आपले जे आता डोक्यामध्ये तुम्हाला ब्रेन आहे, क्रॅनियल नर्व आहे, स्पायनल कॉर्ड आहे, तिथून नर्व्स आहेत, तिथून ब्रेनमधून त्या ठिकाणी काय होतं, ते नर्व्स निघतात, त्याच्यातून इम्पल्सेस म्हणजे प्रेरणा, जे काही आपल्याला जे काही डोक्यामध्ये तयार होत असलेलं ते, त्याला इम्पल्सेस असं म्हणायचं. आता उदाहरण सांगतो, असे सुद्धा असतात हातामध्ये, तिथे सुद्धा सेन्सरी नर्वद्वारे आपल्याला इम्पल्सेस. हात असं मी या ठिकाणी कालच सांगितलं तुम्हाला, इथे कुठेतरी मी हात लावला, बरोबर, कुठेतरी हात लावला मी, हात लावल्यानंतर मला गुळगुळीत केलं, मी बघितलं नाही तिथं गुळगुळीत म्हणजे काय झालं, हाताला काहीतरी गुळगुळीत लागलेलं सेन्सरी नर्वद्वारे ते इम्पल्सेस मेंदूला कळतात. लक्षात आलं. त्यावेळेस आपण काय करतो, ते हात बाजूला काढून घेतो, अरे काहीतरी आहे म्हणून. अरे म्हणजे कधी म्हणतो आपण, की डोक्याला कळाल्यानंतर हातानं स्पर्श केलेला आहे, तिथं काहीतरी गुळगुळीत लागलेलं आहे, सापासारखा, साप आहे असं करीतो हाताला लागलेलं. मग आपण काय, अरे सापासारखं काहीतरी दिसलं म्हणून गुळगुळीत काय करतो आपण, हे हातामध्ये असणारे जे सेन्सरी नर्व्स आहेत त्याच्याद्वारे मेंदूला कळालं आणि मेंदूनं काय केलेलं, ते हात बाजूला काढून ठेवायचं, अरे लवकर काढा काय आहे म्हणून. हे फार क्विक होतं, फार फास्ट होतं, बरं का, लक्षात आलं असा त्याचा अर्थ. तशा प्रकारचे नर्व्स आहेत. आता या नर्व्समध्ये असणारे घटक त्याच्यामध्ये काय काय दिलं तर त्या ठिकाणी बघा ह्याच्यामध्ये हे ट्रान्सफॉर्मर नंबर 2 आहे, कॅल्शियम आहे. हे बघा कॅल्शियम कसे जातात या ठिकाणी ते दाखवलेलं आहे, कॅल्शियम. त्याच्यानंतर कॅल्शियममध्ये त्या ठिकाणी व्होल्टेज गेट कॅल्शियम चॅनल. आता हे बघा याच्यातून हे चॅनलमध्ये त्या ठिकाणी तिथून जाणारा कॅल्शियमचा भाग असा त्याचा अर्थ आहे. ओके. त्याच्यानंतर सायटोप्लाझम, त्याच्यामध्ये जीवद्रव्य असलेला भाग किंवा असं फ्लूइड, त्याला आपण असं म्हणतो. त्याच्यानंतर सेनॅप्टिक व्हेसिकल्स, हे सेनॅप्टिक व्हेसिकल म्हणजे काय, छोटे त्या ठिकाणी काय आहे, त्या ठिकाणी पोकळी ज्याला आपण म्हणतो असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी. ओके. आणि त्याच्यानंतर या ठिकाणी बघा, हां इथं बघा या ठिकाणी सोडियम आणि पोटॅशियम आयॉन्स आहेत त्या ठिकाणी. आणि नंतर हे न्यूरोट्रान्समीटर म्हणजे त्याच्यातून आलेले जे काही इम्पल्सेस आहेत, नर्व इम्पल्सेस, हे ट्रान्समिट होत आहेत, बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा हे चौथा भाग या ठिकाणी आपण बघतो, या ठिकाणी काय आहे, पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल. हे बघा पोस्ट सिनॅप्टिक पोटेन्शियल कोणता आहे या ठिकाणी बघा, हे बघा इथं 4, 5 असं दिलेलं आहे या ठिकाणी, बरोबर, त्याच्यामध्ये असणारे भाग आहे. आणि नंतर या ठिकाणी बघा न्यूरो इम्पल्सेस, नर्व इम्पल्सेस, चेतासंस्थाकडून निघालेले हे काही नर्व इम्पल्सेस कसे आले त्या या ठिकाणी. हे परत इथं कॅल्शियम हे परत याच्यातून आलेलं आहे या ठिकाणी. आणि सिनॅप्टिक एंड नॉब,
वेनॉटिक बल्ब ज्याला आपण म्हणतो, हे बल्ब गोलाकार असल्यासारखा भाग या ठिकाणी आलेला आहे. आणि हे एक 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 या ठिकाणी नर्वला दुसरी नर्व अटॅच झालेली आहे. इथं जे गॅप दिसतो, आता बघा हा गॅप, राईट, त्याला आपण काय म्हणतो, सिनॅप्टिक क्लिफ्ट. क्लिफ्ट म्हणजे दोन एकत्र जोडलेला भाग आहे ना. इथे या ठिकाणी काय आहे, हे पूर्णपणे ह्या ठिकाणी हे काय आहे, म्हणजे नर्व आहे, नर्व चेतासंस्थेची नर्व आहे. आणि याला आपण काय म्हणतो, याला आपण सिनॅप्टिक एंड बल्ब. आता हे सिनॅप्टिक एंड बल्ब म्हणजे हे बघा, हे बल्ब, हे बघा हा भाग, बल्ब म्हणजे गोलाकार असलेला आहे काही भाग. कळालं तुम्हाला? हे परत आणखीन हे काही हां. आणि दुसरा ह्याच्या खाली आहे, त्याला अटॅचमेंट असलेलं हे, आणि दोघांमध्ये हे जोडणारा भाग आहे. पिरियड को बटो हो का, हे भाग हे आहेत ना हे. आणि नर्व्स इम्पल्सेस इथून ट्रान्सफर होत आहेत या ठिकाणी. आणि न्यूरो ट्रान्समीटर हे ट्रान्सफर होणारा असा भाग, लक्षात आला काय म्हणतो. आणि असा जातो या ठिकाणी. ओके. आणि ही आकृती तुम्ही या ठिकाणी बघितली, ही आकृती पेज नंबर 186 आहे हे, त्याच्यावर ही आहे आकृती, बरोबर आहे. हे न्यूरो ट्रान्समीटर एका नर्व सेलमधून दुसऱ्या नर्व सेलला हे कसं ट्रान्समिट होत आहेत त्याचं त्या ठिकाणी इथं काय केलेलं आहे, त्यांनी उदाहरण या ठिकाणी दिलेलं आहे, बरोबर आहे. त्याच्यानंतर न्यूरो ट्रान्समीटर रिसेप्टर. रिसेप्टर म्हणजे काय, तिकडून येणारा नर्व इम्पल्सेस आहे ते रिसिव्ह करणारा. लिगेंड गेटेड चॅनल क्लोज्ड. बघा हे इथं चॅनल जे आहे ना, इथं हे चॅनल हे एका म्हणजे तिथून इकडं पास होणारं ते त्या ठिकाणी बंद झालेलं आहे या ठिकाणी, असा त्याचा अर्थ. ओके. आणि पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, पोस्ट म्हणजे त्याच्यानंतरचा भाग, बरोबर आहे. ही आकृती आपण या ठिकाणी आपण बघितली. आता मी तुम्हाला या ठिकाणी आता तुम्हाला वरून त्या ठिकाणी सुरुवात आता इथून करतो. आता हे सगळा भाग आता सुरुवातीला, आता मी फक्त तुम्हाला आकृती समजून दिली. आता या ठिकाणी काय आहे, सिनॅप्सी हे काय आहे बघा. सिनॅप्सी काय आहे या ठिकाणी, नर्व सेलचं मधला गॅप, वर एक नर्व सेल आहे, खाली का, दोघांच्या मध्ये कनेक्ट असणारा गॅप. बघा सिनॅप्सी, इट इज अ जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स. दोन नर्व सेलमधलं जॉईंट आहे. सिनॅप्सी म्हणजे काय या ठिकाणी सांगितलं तुम्हाला, आत्ता सांगितलं. रस्ता आहे, रस्ता इकडून आहे, इकडून आहे, मध्ये खड्डा आहे या ठिकाणी, बरोबर आहे. आणि ते सिनॅप्सी म्हणजे काय, दोन्ही रस्त्याला जोडणारा जो ब्रिज असतो तशा प्रकारचा सिनॅप्सी असा त्याचा अर्थ. ओके. इट इज अ जंक्शन बिटवीन टू नर्व सेल्स. दोन नर्व सेलला जोडणारा रस्ता, जसं आपण म्हणतो तसा अर्थ. विथ ए मायन्यूट गॅप. बरोबर आहे. मायन्यूट गॅप म्हणजे त्याच्यामध्ये थोडासा गॅप असल्यासारखा असतो, त्याला सिनॅप्टिक क्लिफ्ट असे म्हणतात. का म्हणतो आपण त्या ठिकाणी, सिनॅप्टिक क्लिफ्ट, जे की मी तुम्हाला आत्ता आकृतीमध्ये दाखवलं. इन बिटवीन देम विच अलाउ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स बाय ए न्यूरो ट्रान्समीटर ब्रिज. आत्ता सांगितलं तुम्हाला, न्यूरो ट्रान्समीटर म्हणजे काय, या नर्व सेलमधून या नर्व सेलमध्ये जाणारा नर्व ट्रान्समीटर म्हणजे ट्रान्सफर होणारं ब्रिज. ब्रिज म्हणजे पूल, बरोबर. आत्ता सांगितले म्हणजे हे सिनॅप्सीची व्याख्या झाली असा त्याचा अर्थ आहे. ओके. आता प्रॉपर्टीज ऑफ नर्व फायबर्स. आता नर्व फायबरचे गुणधर्म काय आहेत, नर्व फायबरचे काय आहेत गुणधर्म काय आहे, बरोबर आहे. त्याच्यामध्ये नंबर ए आहे एक्ससिटॅबिलिटी, त्यालाच इररेटॅबिलिटी असं आपण म्हणतो. लक्षात आलं काय म्हणतो. त्याच्यामध्ये नंबर एक प्रॉपर्टी बघा, एक्सायटॅबिलिटी किंवा त्याला इरिटेबिलिटी आपण म्हणतो. आता ह्याचा अर्थ या ठिकाणी बघा, द नर्व फायबर ऑन अकाउंट ऑफ प्रेझेन्स ऑफ ए पोलराइज्ड मेम्ब्रेन. पोलराइज म्हणजे टोकाचं जे मेम्ब्रेन आहे, हॅव द ॲबिलिटी, त्याच्यामध्ये पात्रता असते कशी, टू परस्यू स्टिम्युलस. परस्यू म्हणजे स्वीकार करणे, स्टिम्युलस जे येणारं जे काही स्टिम्युलस आहे. आता मी इथं कुठेतरी हात लावलं, मला इथं शॉक लागला, शॉक लागण्याचं ते स्टिम्युलस,
त्याला आपण स्टिम्युलस आपण म्हणतो. आणि ते त्याचे इम्पल्सेस म्हणजे त्याचे जे काही प्रेरणा ज्याला आपण मिळणारे जे आहेत ना ते नंतर कॅरी होत असतात. ओके, मग काय या ठिकाणी काय म्हणतो, हॅव द ॲबिलिटी टू परस्यू द स्टिम्युलस अँड एंटर इन टू ए स्टेट ऑफ ॲक्टिव्हिटी. नंतर कुठं त्या ठिकाणी स्टिम्युलस ते काय करतात, एंटर इन टू स्टेट ॲक्टिव्हिटी. स्टेट म्हणजे स्थिर असलेली जी काही क्रिया आहे त्याच्यामध्ये ट्रान्सफर होतं. नंबर 2 आहे बी, कंडक्टिव्हिटी. कंडक्टिव्हिटी म्हणजे वाहने. इट इज ॲबिलिटी टू ट्रान्समिट द एक्सायटेशन. जे काही एक्सायटेशन आहे ट्रान्समिट होणे, ट्रान्सफर होणे. बघा हा मेंदूचा भागाचा विषय त्या ठिकाणी. मेंदूमधून काही आपल्याला इम्पल्सेस नर्व आपल्या ठिकाणी ट्रान्समिट होत असतात, बरोबर आहे. हे त्याच्यातून आपल्याला मेंदू आणि क्रॅनियल नर्व आणि मेंदू आणि स्पायनल कॉर्ड मधून निघालेले जे नर्व्स आहेत पूर्ण आपल्या शरीरामध्ये पसरलेले असतात. जसं इलेक्ट्रिकचं वायर असतं की नाही तशा पद्धतीनं. म्हणजे कसं एखादं बटन दाबल्याबरोबर इलेक्ट्रिकल वायर पूर्ण घरामध्ये मला कुठपर्यंत बी लांब गेलं असतं, तर काय होतं, ते बटन दाबल्याबरोबर लाईट लागते. तसं आहे आपल्या बॉडीमध्ये नर्वस सिस्टीमचे तशा प्रकारचे नर्व्स असतात, बरोबर आहे. जसं आपल्याला म्हणजे एवढं फास्ट ती क्रिया काम करतात, ट्रान्समिट होतात त्याचे इम्पल्सेस, बरोबर. जसं इलेक्ट्रिक आहे जसं तर आता मी समजा होता, आता मी असं चालत माझ्या पाय माझं कशावर पडला, काहीतरी पोळणाऱ्या ह्याच्यावर पडलं समजा, बरोबर आहे. काही पोळलं माझ्या पायाला, तर पोळल्याबरोबर काय करतो मी पटकन पाय काढून घेतो. लक्षात आलं, म्हणजे किती लवकर मेंदूला कळालं ते. आणि डोळ्याला मी बघितलं, आता मी चालताना डोळ्याला मला साप दिसला. काय झालं मग त्या ठिकाणी ते बघण्याचे जे इम्पल्सेस आहेत मेंदूला किती फास्ट करतात, कळायला बरोबर आपण काय करतो त्यातून म्हणजे प्रवर्त होतो. म्हणजे हे इम्पल्सेस आहेत, हे ज्ञान आपल्याला मिळणारं, त्याला आपण स्टिम्युलस असं आपण म्हणतो किंवा स्टिम्युला. सी आता या ठिकाणी बघा, स्टिम्युलस कशात म्हणता, इट इज एनी डिटेक्टेबल फिजिकल, केमिकल, इलेक्ट्रिकल चेंजेस इन द एक्सटर्नल इंटरनल एन्व्हायरमेंट. आपल्या बॉडीमध्ये डिटेक्टेबल म्हणजे नोंद होणे, माहीत होतं आपल्याला फिजिकली, बाह्य बाजूने असेल. आता मी उदाहरण सांगितलं, बाह्य बाजूने. केमिकली आहे, केमिकल म्हणजे रासायनिक अभिक्रिया आपल्या शरीरामध्ये होऊन, बरोबर आहे, म्हणजे त्याची जाणीव व्हावी लागते. समजा उदाहरणार्थ आता केमिकली म्हणलं तर त्या ठिकाणी काय म्हणतो, समजा शरीरामध्ये आपलं पित्त झाल्यानंतर आपल्या शरीरामध्ये त्या ठिकाणी काय होतं, आपल्याला जाणीव होते, बरोबर आहे. इलेक्ट्रिकल चेंजेस इन एक्सटर्नल और इंटरनल एन्व्हायरमेंट विच ब्रिंग्स अबाउट एक्साइटेशन इन ए नर्व, मसल्स, ऑर्गॅनिझम. त्याच्यामुळे काय होतं, आपण एक्सायटेशन होतो म्हणजे त्याला रेस्पॉन्स देतो. मग नर्व्स असेल, मसल असतील, ऑर्गन असतील, ऑर्गॅनिझम असेल, असा त्याचा अर्थ आहे. स्टिम्युलसचा अर्थ समजून घ्या या ठिकाणी, बरोबर. त्याच्यानंतर पुढे या ठिकाणी काय म्हणत आहे, इन ऑर्डर टू इफेक्ट, त्याचा परिणाम असा होतो, द स्टिम्युलस मस्ट हॅव ए मिनिमम इंटेन्सिटी कॉल्ड थ्रेशोल्ड स्टिम्युलस. थ्रेशोल्ड म्हणजे सुरुवात होणे, त्या स्टिम्युलसला त्या ठिकाणी सुरुवात झालेली स्टिम्युलस आपण म्हणू शकतो. ओके, सबलिमिनल किंवा वीक स्टिम्युलस विल हॅव नो इफेक्ट. वीक म्हणजे खूपच म्हणजे न कळण्यासारखं आहे, थोडंसंच आहे, तर आपल्याला ते जाणीवसुद्धा होत नाही. व्हाईल सुपर ॲलिमिनल म्हणजे स्ट्रॉंग स्टिम्युलस असेल तर, बरोबर, काय होतो, विल प्रोड्यूस द सेम डिग्री ऑफ इम्पल्स ॲज द थ्रेशोल्ड स्टिम्युलस. थ्रेशोल्ड म्हणजे त्याची ते स्टिम्युलाची सुरुवात होते आपल्याला कळण्याची. त्याच्यानंतर डी आहे या ठिकाणी, सोमोशन इफेक्ट. आता सोमोशन इफेक्ट या ठिकाणी काय बघा, ए सिंगल सब लिमिनल स्टिम्युलस विल हॅव नो इफेक्ट, त्याचा परिणाम होत नाही. परंतु इफ मेनी सच वीक स्टिम्युलाय, अशा प्रकारच्या वीक असलेले स्टिम्युलाय आर गिवन इन अ क्विक सक्सेशन. क्विक म्हणजे लवकरात लवकर त्याचं ग्रुप तयार झाल्यानंतर आपल्याला सक्सेशन होतं, म्हणजे त्याची आपल्याला जाणीव होते, असा त्याचा अर्थ आहे. ओके, आता त्याच्यानंतर आता बघा,
they may produce an impulse due to addition or summation of stimulus. आता बघा काय होतं या ठिकाणी, अशा प्रकारचे छोटे छोटे स्टिम्युलस ॲडिशन होतात. ॲडिशन म्हणजे त्यांची गोळाबेरीज, एकत्रित होणे ज्याला आपण म्हणतो. समेशन म्हणजे जमा करणे, एकूण ज्याला आपण म्हणतो टोटल ऑफ स्टिम्युलाय. ओके. त्याच्यानंतर ई, ऑल आर नॉन लॉ. बरोबर, ऑल आर नॉन लॉ, सगळेचे सगळे नाही असं म्हणतं. सगळे किंवा नाही लॉ असा त्याचा अर्थ. द नर्व विल आयदर कंडक्ट द इम्पल्सेस along its entire length or will not at all conduct the impulse as in case of subliminal or weak stimulus. बघा या ठिकाणी काय म्हणतो, या ठिकाणी हे नर्व इम्पल्सेस कॅरी होण्याचं स्वरूप या ठिकाणी सांगितलेलं आहे. त्याची काही नियमावली असल्यासारखं आहे. बरोबर, असा त्याचा अर्थ आहे. एफ आहे रिफ्रॅक्टरी पिरियड. आता रिफ्रॅक्टरी पिरियड काय, कोणता पिरियड आहे? इट इज द टाइम इंटरवल. आता लागणारा टाइम बरोबर आहे अबाउट मिलीसेकंड म्हणजे खूपच मायन्यूट, बारीक. ड्युरिंग विच, बरोबर आहे, ड्युरिंग विच ए नर्व ते काय होते, फेल होते टू रेस्पॉन्ड टू ए सेकंड स्टिम्युलाय. दुसरं स्टिम्युलायचा रेस्पॉन्स देण्यासाठी ते नर्व फेल होते. हावेवर स्ट्रॉंग इट इज, मग त्याच्यामध्ये ते स्ट्रॉंग होऊ शकेल असा त्याचा अर्थ आहे. ओके. नंतर जी आहे सिनॅप्टिक डिले. बरोबर, डिले म्हणजे उशिरा होणे. बरोबर, सिनॅप्टिक डिले त्याच्यामध्ये असणारा विलंब लागणार त्या ठिकाणी. द इम्पल्सेस रिक्वायर अबाउट 0.3 to 0.5 मिलीसेकंड टू क्रॉस ए सेनाप्सी. ते सेनाप्सी करण्यासाठी लागणारा कालावधी सांगितलेला आहे. दिस टाइम इज रिक्वायर्ड फॉर रिलीज ऑफ न्यूरोट्रान्समीटर. न्यूरोलॉजिकल सेलपासून ट्रान्समिट होणारं, बरोबर, इम्पल्सेस ते फ्रॉम ॲक्झॉन टर्मिनल. ॲक्झॉन म्हणजे त्याचं टोक, त्या ठिकाणी न्यूरॉन सेलचं त्या ठिकाणी टर्मिनल टोकाला असणारं. अँड एक्सायटेशन इन द डेंड्रॉन ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. दुसऱ्या न्यूरॉनचा डेंड्रॉन म्हणजे काय, म्हणजे त्या ठिकाणी त्या न्यूरॉन सेलचं शेवटचे असणारा भाग, बरोबर ते. त्याच्यानंतर एच सिनॅप्टिक फॅगेटिव्ह म्हणजे काय, थकवा. कधी कधी आपल्याला बघा या ठिकाणी काय होतो, मेंदूमध्ये आपल्याला थकवा जाणवतो आपल्याला. बरोबर आहे, थकवा झाल्यानंतर आपले वर्किंग थोडं स्लो डाऊन होऊन जातात. नाही थकलं, मला जमणं झालं आहे, मला रेस्ट घ्यायची असं आपण म्हणतो. बरोबर, तोच प्रकार आहे या ठिकाणी. ट्रान्समिशन ऑफ नर्व इम्पल्सेस अक्रॉस ए सेनाप्सी हाल्ट टेम्पररी. हाल्ट म्हणजे थांबतात, ते तात्पुरत्या स्वरूपामध्ये. बरोबर, हाल्ट टेम्पररी तात्पुरत्या स्वरूपामध्ये थांबतात. ड्यू टू एक्झॉशन ऑफ इट्स न्यूरोट्रान्समीटरमध्ये एक्झॉशन म्हणजे खूपच जास्त झालेलं आहे. बरोबर, समजा आपण खूप काम केलेलं आहे, थकून जातो. मग कोणतंही असेल त्या ठिकाणी त्यावेळेस आपल्याला थकवा जाणवतो. राईट, असा तसा. नंतर याच्यानंतर आय आहे व्हेलॉसिटी म्हणजे गती. बरोबर आहे. आता हे नर्वची त्या ठिकाणी गती. द रेट ऑफ ट्रान्समिशन ऑफ इम्पल्स इज हायर इन लॉंगर अँड क्विक नर्व. बघा रेट या ठिकाणी काय होतं, इम्पल्सेसचं या ठिकाणी ट्रान्समिट होण्याचं अतिशय इज हायर आहे, लांब आहे. आणि थिक नर्व त्याची जाडी नर्वची आहे. इट इज हायर इन ह्युमोथर्म दॅन इन पायक्लोथर्म. आता पायक्लोथर्म म्हणजे जे थंड रक्ताचे प्राणी आहेत, बरं, त्यांच्यामध्ये मात्र त्या ठिकाणी त्याच्यामध्ये काय होतं, इट इज हायर इन होमिओथर्म इन पायक्लोथर्म. आता गरम रक्त, होमिओथर्म म्हणजे गरम रक्ताचे, पायक्लोथर्म म्हणजे थंड रक्ताचे. थंड रक्ताच्या तुलनेने गरम रक्ताच्या प्राण्यामध्ये हे फास्ट होतं. हायर म्हणजे फास्ट असा त्याचा अर्थ. लक्षात असतं, अर्थ माहीत नसेल तर लिहून घेत चला. बरोबर, पायक्लोथर्म म्हणजे शीत रक्ताचे प्राणी.
होमिओथर्म म्हणजे गरम रक्ताचे प्राणी. पॉयकिलोथर्म थंड रक्ताचे. आता इथं प्राणी म्हणून उल्लेख केला नाही, म्हणजे आता त्याचाच संदर्भ येणार. हे सगळं सजीवांचंच चालू आहे ना. आणि होमिओथर्म म्हणजे गरम. ओके, चला पुढे. द व्हेलॉसिटी ऑफ ट्रान्समिशन इज हायर इन व्हॉलंटरी फायबर. बघा कामध्ये ह्याची व्हेलॉसिटी म्हणजे गती, कशाची? ट्रान्समिशन ऑफ हायर व्हॉलंटरी फायबर. व्हॉलंटरी म्हणजे इच्छेमध्ये, फायबर इन व्हॉलंटरी फायबर्स कंसामध्ये 100 to 120 मिली पर सेकंड इन मॅन. माणसामध्ये ती व्हेलॉसिटी तिची किती असते, तिची गती तर त्याने सांगितलेलं. एवढं मायन्यूट आपल्याला अंदाजा लावता येत नाही, एवढं आहे बारीक असते ते. ॲज अपोज्ड टू ॲटॉनॉमिक ऑर व्हॉलंटरी नर. व्हॉलंटरी नर बरोबर आहे. किती कंसामध्ये 10 to 20 बरोबर आहे, एम पर सेकंड बरोबर आहे, असा त्याचा अर्थ आहे. सिमिलरली असं असताना इट इज फास्टर इन मेड्युलेटेड. फास्टर इन काय म्हणतं आहे या ठिकाणी? मेड्युलेटेड नर बरोबर आहे. मेड्युलेटेड नर असं म्हटलेलं या ठिकाणी. ॲज द इम्पल्स हॅज टू जम्प फ्रॉम वन नोड ऑफ रॅनवियर टू द नेक्स्ट. आता तिथे त्या ठिकाणी इम्पल्सेस जम्प होतात त्या ठिकाणी, असा त्याचा अर्थ आहे. ॲट द सेनॅप्सी वेअर द न्यूरो कम्युनिकेट विथ वन अनदर बरोबर आहे. त्याच्यामध्ये एकमेकामध्ये वन अनदर एकमेकांना. द न्यूरॉन कॅरिंग वन इम्पल्स टू द सेनॅप्सी इज द प्रीसेनॅप्टिक न्यूरॉन. बघा न्यूरॉनचं प्रीसेनॅप्टिक न्यूरॉन कसे असतात त्याने सांगितलेलं आहे. द न्यूरो रिसिविंग इनपुट ॲट द सेनॅप्सी इज द पोस्ट सेनॅप्टिक न्यूरॉन. म्हणजे पोस्ट म्हणजे त्याच्यानंतरचं नर्व बरोबर, तिथून ट्रान्सफर होणारं. ऑर जनरेटर रिजन. जनरेटर रिजन म्हणजे असा भाग जिथून ते निर्माण होतं आहे बरोबर. मग कुठं होतं त्या कंसामध्ये? ग्लँड ऑर मसल्स, ग्रंथी किंवा स्नायू. ए सिनॅप्टिक लिफ्ट ऑर ए स्मॉल इंट्रासेल्युलर स्पेस लाईज इन बिटवीन टू सेल्स हॅव्हिंग ए वाईड अबाउट 20 to 30 nm बिटवीन दॅम. आता त्याचं युनिट दिलेलं आहे त्यांनी किती तर. द प्रोसेस बाय विच द इम्पल्स फ्रॉम प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन. प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन म्हणजे सिनॅप्टिकच्या अगोदरचं, तिथला असलेला जे काही नर्व सेलमध्ये असणारा गॅप त्याच्या अगोदरचा भाग न्यूरॉन इज कंडक्टेड टू द पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. जिथे जे गॅप आहे त्याच्यानंतरचं त्या नर्व सेलमध्ये असणारा गॅप. ऑर द सेल इज कॉल्ड सिनॅप्टिक ट्रान्समिशन. त्यालाच आपण सिनॅप्टिक काय म्हणतो? ट्रान्समिशन. त्याच्यामधून त्या गॅपमधून ट्रान्सफर होणारं. इट इज वन वे प्रोसेस कॅरीड आउट बाय द न्यूरो ट्रान्समिशन. हे एक मार्गी दिशा आहे, वन वे आहे, वन वे बरोबर आहे. बॅकमध्ये येत नाही असा त्याचा अर्थ आहे. आणि त्याच्यानंतर आता बघा या ठिकाणी टाईप्स ऑफ सेनॅप्सिस. सेनॅप्सिसचे प्रकार या ठिकाणी सांगितलेले आहे. कोणते? दोनच प्रकार या ठिकाणी, ए आणि बी. इलेक्ट्रिकल सेनॅप्सिस आणि केमिकल सेनॅप्सिस बरोबर आहे. इलेक्ट्रिकल म्हणजे जसं इलेक्ट्रिकल असतं तशा पद्धतीने त्या ठिकाणी वायर असल्यासारखं असतात. म्हणजे एवढं फास्ट वर्किंग चालतं. जसं आपण बटन दाबल्याबरोबर फॅन चालू होतो, बटन दाबल्याबरोबर लाईटचा बल्ब लावतो, तसं आपलं नर्वस सिस्टमचे जे नर्व सेल आहेत एवढे फास्ट काम करतात. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ. चला ह्याच्यामध्ये बघा या ठिकाणी इन दिस टाईप्स ऑफ सेनॅप्सिस गॅप. बघा सेनॅप्सिस म्हणजे गॅप इन बिटवीन नेबरिंग न्यूरॉन इज नॅरो. बघा नेबरिंग न्यूरॉन जे आहेत नॅरो म्हणजे अरुंद असतो. द सेनॅप्सी बिटवीन द सच ए क्लोज्ड न्यूरॉन इन मेकॅनिकल. बघा या ठिकाणी कसं त्या ठिकाणी ते सेनॅप्सी सच क्लोज्ड असं बंदिस्त असतं न्यूरॉन, आणि ते जसं एखादं की मेकॅनिकलचं जसं जॉईंट आहे तशा पद्धतीने. द इलेक्ट्रिकल
कंडक्टिव्ह लिंक इज फॉर्म्ड बिटवीन द प्री अँड पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन. आता नर्व सेलमध्ये असणारा अगोदरचा भाग नंतरचा भाग न्यूरॉन सेलमधला. ॲट द गॅप जंक्शन द टू सेल, द सेलमध्ये असणारा जॉईंट आर विदिन ऑलमोस्ट 3.8 nm डिस्टन्स ऑफ ईच अदर. प्रत्येक त्या ठिकाणी डिस्टन्स त्यांनी सांगितलेलं आहे. ट्रान्समिशन ऑकर द गॅप इज फास्टर. बघा ट्रान्समिट होणारं त्या ठिकाणी गॅप जे आहे फास्टर, बट डिपेंड ऑन कनेक्शन लोकेटेड ॲट द गॅप जंक्शन बिटवीन टू न्यूरॉन. बघा दोन न्यूरॉनमध्ये असणारा जो गॅप आहे त्याला सेनॅप्सी असं म्हणतात, असा त्याचा अर्थ आहे. इलेक्ट्रिकल सेनॅप्सी आर फाउंड इन दोज प्लेसेस ऑफ द बॉडी रिक्वायरिंग फास्टर रेस्पॉन्स ॲज इन डिफेन्स रिफ्लेक्सेस. डिफेन्स म्हणजे संरक्षणात्मक, या ठिकाणी तिथं रिफ्लेक्शन होतो असा त्याचा अर्थ आहे. रिफ्लेक्शन म्हणजे डिफेन्स म्हणजे काय, संरक्षणात्मक रिफ्लेक्स. बरोबर आहे. उदाहरण समजा आपल्या डोक्यावर खूप लोड पडला, काय झालेलं आहे, खूप लोड पडला, काय करतो आपण, रिफ्लेक्ट करतो, तिथून डोकं काढून घेतो. समजा हात आहे, हाताला कुठंतरी चिमटा बसला, आपण काय करतो, डिफेन्स रिफ्लेक्शन करतो. डिफेन्स म्हणजे संरक्षण होण्यासाठी हात काढून घेतो. पायाला काटा टोचला, आपण तसंच ठेवत नाही पायामध्ये, काय करतो, डिफेन्स में रिफ्लेक्स करतो. डिफेन्स म्हणजे त्याच्यातून बचाव होण्यासाठी आपण पाय बाजूला काढून घेतो. बरोबर, असं त्याला ते डिफेन्स रिफ्लेक्सेस आपण असं म्हणतो. ऑल्सो दे आर बाय डायरेक्शनल दोन दिशाई, अलाइंग ट्रान्समिशन इन आयदर डायरेक्शन ऑर मे बी युनिडायरेक्शन. मग तिथं डायरेक्शन असेल किंवा एकच दिशेने असू शकेल. बरोबर आहे. हे इलेक्ट्रिकलचं झालं. आता त्याच्यानंतर केमिकल सायनॅप्सी. आपल्या शरीरामध्ये रासायनिक अभिक्रिया होऊन काही बरेच केमिकल तयार होत असतात. बरोबर आहे. त्याच्यामध्ये या ठिकाणी दीज आर स्पेशलाइज्ड जंक्शन थ्रू विच द सेल्स ऑफ न्यूरल, बरोबर आहे, न्यूरल सिस्टीम अँड केमिकल सिग्नल टू अदर न्यूरॉन अँड टू नॉन न्यूरोनल सेल्स सच ॲज ग्लँड अँड मसल्स. मग त्याच्यामध्ये ग्रंथी किंवा स्नायू असतील. सिनॅप्टिक गॅप इज लार्जर दॅन दॅट ऑफ द इलेक्ट्रिकल सिनॅप्सी. बघा इथं हे सिनॅप्सीचं गॅप हे काय लार्जर असतं कोणाच्या द्वारे, दॅन दॅट इन द इलेक्ट्रिकल सिनॅप्सी अँड इट इज 20 to 40 nm हे युनिट आहे. ओके, हां, nm. ए केमिकल सिनॅप्सी बिटवीन ए मोटार न्यूरॉन. आता आपल्याला मेंदूमध्ये दोन प्रकारचे न्यूरॉन सेल्स असतात, मोटार नर्व आणि सेन्सरी नर्व. बरोबर आहे. मोटार न्यूरॉन, मोटार म्हणजे डोक्यामध्येच त्या ठिकाणी कल्पना तयार करणाऱ्या नर्व्स असतात. बरोबर आहे. आता मी तुम्हाला सांगतो, आता सेन्सरी नर्व, सेन्सरी एरिया किंवा सेन्सरी न्यूरॉन आणि सेन्सरी न्यूरॉन आणि मोटार न्यूरॉन यातलं फरक सांगतो. आता ह्याच्यातून दोन भाग येणार आहेत. पुढे येणार आहे मोटार नर्वसुद्धा येणार आहे आणि सेन्सरी नर्व येणार आहे. आता मी सेन्सरी नर्व आणि मोटार नर्व कशाला म्हणतात याच्यातला फरक सांगतो तुम्हाला. आता सेन्सरी म्हणजे काय, समजणे, सेन्सेशन. बरोबर, सेन्सेशन म्हणजे ज्ञान मिळणे. आता आपल्या शरीरामध्ये 5 ज्ञानेंद्रिय आहे. बरोबर आहे. कोणते कोणते आहेत, नाक, कान, डोळा, जीभ, त्वचा. किती झाले, नाक, कान, जीभ, नाक, कान, डोळा, जीभ, त्वचा. हे 5 ज्ञानेंद्रियद्वारे मेंदूला माहिती मिळते. आता 5चं उदाहरण देऊ काय तुम्हाला. आता मी हात लावला येतो, काय झाला ना, मी इकडं बघतो, इकडं दुसरीकडे बघतो, पण हात इकडे लावलेला आहे. आता हाताला मला जे काही मिळालं, काय झालं ते, हो का, माझ्या हाताला जे लागलं तर ते माझ्या मेंदूला कळालं. कशाद्वारे, सेन्सरी नर्वद्वारे मेंदूला कळालं. बघा त्याच्यानंतर आणखीन एक हे त्वचेचं झालं. आता दुसरं आता कोणतं देऊ, नाकाचं घेतलं. नाकामध्ये माझा श्वास गेला. बरोबर, आता हे इथे नाही, आता पुढं आहे बरं का हे. आता तरी त्याच्या अगोदर सांगतो मला, नाकातून मला वास आला, खराब वास आला. त्या ठिकाणी काय झालं, सेन्सेशन झालं, मला मेंदूला कळालं त्या ठिकाणी. अरे बाबा खराब आहे म्हणून बाजूला काढून टाकलो.
बरोबर आहे. आता डोळा आहे, डोळ्याला मला काहीतरी समोर घातक दिसलं त्या ठिकाणी, बरोबर आहे. मला या ठिकाणी मोठा काहीतरी समजा साप दिसला त्या ठिकाणी, काय करणार मी ते बघितलं बरोबर, म्हणजे रिफ्लेक्ट होणार, बाजूला होणार त्या ठिकाणी. लक्षात आलं? असा त्याचा अर्थ आहे. किती झाले? 3 झाले, बरोबर आहे. हात, आता नाक, बरोबर आहे. आता जीभ, आता मी जीभेवर मी असं काहीतरी समजा कडू पदार्थ चव घेतला, तिखट आहे चव घेतला, मी काय करणार? अरे बापरे, खूप भयानक आहे. म्हणजे सेन्सरी, हे सगळे सेन्सरी नर्व झाले. आता मोटार नर्व म्हणजे काय या ठिकाणी? आता मी तो बसलेला आहे, बसल्या बसल्या मला आठवलं, काय झालं? आपल्याला लिहायचं आहे. काय केलं मी? बघा, हे मेंदूमध्ये मोटार एरियाद्वारे मोटार नर्वला मी कल्पना दिली आणि मी पेन घेतलं, लिहायला सुरू केलं, बरोबर आहे. आता मी इथं म्हणजे डोक्यामध्ये तयार होणारा एरियामध्ये मोटार एरिया. आता मी इथं बसलेलं तुमच्याबरोबर बोलत मला अचानक आठवलं, मला डोक्यामध्ये काय आठवलं? माझी महत्त्वाची वस्तू तिथं काहीतरी ठेवलेली आहे, ते कोणीतरी घेऊन जाईल. काय झालं? हे मोटार, मोटार म्हणजे मेंदूमध्ये तयार होणाऱ्या कल्पना, बरोबर आहे. आणि मोटार, मेंदूमध्ये मोटार न्यूरॉन सेलपासून मोटार नर्व निघतात आणि सेन्सरी एरियापासून सेन्सरी नर्व मेंदूला जोडतात. सेन्सरी म्हणजे ज्ञानेंद्रिय, 5 ज्ञानेंद्रियपासून ते नर्व मेंदूला त्या ठिकाणी. म्हणजे हा लक्षात घ्या तुम्हाला. आता पुढे सुद्धा येणारा हा भाग या ठिकाणी. ए केमिकल synapse between the motor neuron and a muscle cell is called a neuromuscular junction. न्यूरो, बरोबर आहे. आता मी इथं हात लावलेला आहे, ह्याच्यामध्ये मसल्ससुद्धा आहेत आणि मसलमध्ये या ठिकाणी काय आहेत? सेलसुद्धा आहेत. त्या ठिकाणी कोणत्या? मसल्स आहेत आणि नंतर न्यूरॉनसुद्धा पेशी आहेत, मेंदूकडून आलेले किंवा स्पायनल कॉर्डकडून आलेले या ठिकाणी. चला पुढे, त्याला न्यूरो मस्कुलार जंक्शन असं म्हणतात. जंक्शनमध्ये त्या ठिकाणी असणारा भाग, जॉईंट असतं तर जंक्शन. देर आर 3 कॉम्पोनंट्स ऑफ द टिपिकल केमिकल सिनॅप्सिस. 3 आहेत. काय? नंबर 1 द प्रीसिनॅप्टिक टर्मिनल, कंसामध्ये मोस्टली ॲक्झॉनिक टर्मिनल, मोस्टली ॲक्झॉनिक टर्मिनल नाव आहे. नंबर 2 सिनॅप्टिक मेम्ब्रेन ऑफ द पोस्ट सिनॅप्टिक सेल्स, बरोबर, कंसामध्ये युजली ऑन डेंड्रिट्स ऑफ द नेक्स्ट न्यूरॉन. नेक्स्ट न्यूरॉनचं डेंड्रिट जे आहे तर त्या ठिकाणी तिथं असतं, असा त्या ठिकाणी त्याचा अर्थ आहे. चला त्याच्यानंतर आता बघा पुढे या ठिकाणी काय म्हणतो. आता ग्लँड सेल आणि मसल्स असं म्हटलं आहे त्या ठिकाणी. नंतर आणखी 3 आहे पोस्ट सिनॅप्टिक न्यूरॉन, नर्व सेलच्या गॅपच्या नंतर असणारा न्यूरॉन सेल, त्याला पोस्ट नंतरचा असं म्हटलं जातं त्या ठिकाणी. द इम्पल्सेस ट्रॅव्हल अलॉंग द ॲक्झॉन ऑफ द प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन टू द ॲक्झॉन टर्मिनल. जिथे ॲक्झॉन टर्मिनल आहे तिथे त्या ठिकाणी काय इम्पल्सेस ट्रॅव्हल्स होतात, ट्रान्समध्ये पसरतात. मोस्ट प्रीसिनॅप्टिक न्यूरॉन और ॲक्झॉन have several synaptic knob at their end or terminal, बरोबर, कुठे या ठिकाणी टोकाला असतात असा त्याचा अर्थ आहे. These knob have array of membranous sacs called as synaptic vesicle that contain neurotransmitter molecules. आता न्यूरो ट्रान्समिटर मॉलिक्यूल तिथून ट्रान्सफर होतो असं त्यांना सांगितलेलं आहे. पुढे नंतर त्या ठिकाणी काय म्हणतं या ठिकाणी बघा, वेन इम्पल्सेस, बघा ज्यावेळेस इम्पल्सेस निघतात, बरोबर आहे, वेन एन इम्पल्सेस रिचेस ए सिनॅप्टिक नॉब व्होल्टेज सेन्सिटिव्ह कॅल्शियम आयॉन चॅनल ओपन अँड कॅल्शियम आयॉन डिफ्यूज. चॅनल म्हणजे तिथून असणारा मार्ग, तिथून, बरोबर आहे. डिफ्यूज म्हणजे तिथून फैलाव होतो, इनवर्ड फ्रॉम ए एक्स्ट्रा सेल्युलर फ्लूइड. आता सेलच्या बाहेर असणारा जो द्रवरूप पदार्थ तिथून ते वाहून जातो असा त्याचा अर्थ आहे. द इन्क्रीज्ड कॅल्शियम कॉन्सन्ट्रेशन इनसाइड द सेल, त्या सेलमध्ये वाढलेलं त्या ठिकाणी कॅल्शियम आहे. इनिशिएट ए सेरीज ऑफ
series of events that fuse the synaptic vesicle with the cell membrane of the synaptic neuron, where they release the neurotransmitters by the exocytosis. बरोबर, एक्झो म्हणजे बाहेरचं, सायटोप्लाझमच्या बाहेर असलेलं. वन्स द न्यूरोट्रान्समीटर बाइंड टू द रिसेप्टर ऑफ द पोस्ट सिनाप्टिक सेल्स. आता बघा, न्यूरोट्रान्समीटर काय ठिकाणी प्री सेनाप्टिक सेलपासून तर पोस्ट सेनाप्टिक सेलला अटॅच असतं. प्री म्हणजे अगोदरचा आणि पोस्ट म्हणजे नंतरचा, असा त्याचा अर्थ आहे. द ॲक्शन इज आयदर एक्साइटेटरी कंसामध्ये टर्निंग ए प्रोसेस ऑन, आर इनहिबिटरी त्याला मारा करणारा कंसामध्ये टर्निंग ए प्रोसेस ऑफ कंस बंद. दिस इज डिपेंडंट ऑन द नेचर ऑफ द न्यूरोट्रान्समीटर इन्व्हॉल्व. आता न्यूरोट्रान्समीटर मेंदूमध्ये कशा पद्धतीने त्याच्यावर अवलंबून आहे असं म्हणत आहे. वन्स the impulses has been transferred across the synapse enzyme like the cholesterase, पुढे ASC आलेलं आहे म्हणजे हा एन्झाईम आहे. काय करतो ना, डिस्ट्रॉय द न्यूरोट्रान्समीटर अँड सिनॅप्टिक इज रेडी टू रिसीव ए न्यू इम्पल्सेस. त्या इम्पल्सेसद्वारे त्या ठिकाणी रिसीव असतात असा त्याचा अर्थ आहे. आता ट्रान्समिशन ऑफ नर इम्पल्सेस आपण वाटलं तर आपल्या नंतरच्या तासिकेमध्ये पाहूया. इथे आपण स्टॉप करू. ओके.